दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. कोपर खैराणे, नवी मुंबई, सेक्टर 8 या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि या ठिकाणी आज आपण दोन वहिनींना भेटणार आहोत. स्वप्नाली अमोल शिंदे आणि वैशाली नामदेव फाले या दोन वहिनींची ही नावं, दोघींचाही तडकीफाड असा स्वभाव आहे. म्हणजे तिथल्या तिथे मागे वगैरे काही ठेवत नाही ना, लगेच हिशोब चुकता. तेव्हा प्रत्यक्षात या वहिनी कशा आहेत हे जाणून घेणार आपण त्या वहिनींकडून आणि जाऊन आनंद देणार आहोत त्या घराला. चला बोलतं करूया या दोन्हीही कुटुंबांना. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. कोणी कोणाला प्रपोज केलं? अर्थातच मी केलंय. काय चिठ्ठी लिहिली होती? नाही असंच विचारलं डायरेक्ट. सुरुवात रिस्पॉन्सच मी दिला नाही. पुढे पुढाकार करून व्यवस्थित काम करतात. हो, तुम्हाला पुढे जायलाच देत नाही. थोडंफार ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. 5000 धर्म म्हणल्यावरती. हा? बरं चाललंय सुनेने अगदी. म्हणजे असं आपुलकी म्हणजे त्याला कधी वाटतच नाही. तो बोला मला फोनच करू नकोस तू आणि माझ्याशी बोलू पण नको. नमस्कार. बस. लक्ष्मी या उखाणा. यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो बासरी, बर. अमोलरावांच्या जीवावर सुखी आहे सासरी. हो का? फक्त त्यांच्या जीवावर? सगळ्यांच्या असं बोला जीवावर. ना, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी मुलगी, बर. ह्या माझ्या सासूबाई नमस्कार. आणि ह्या माझ्या सगळ्या इथल्या मंडळी आहेत. नमस्कार मंडळी. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. लग्नानंतर इथे आलात का माहेर पण कोपर खैराणेतलं? माहेर माझं मुंबई साईडला आहे आणि मी इथेच लग्न होऊन इथेच आली. मी लग्न कसं झालं? लग्न आमचं लव्ह मॅरेज आहे, हा. विथ कोर्ट मॅरेज. म्हणजे माझ्या घरी माझ्या सगळे कोण तयार नव्हते माझ्या लग्नांसाठी. कुठे असतात सगळे? प्रभादेवी. मग भेटतात की नाही? आई बाबा भेटतात, मग बहीण पण भेटून, पण भाऊ माझ्याशी नाही बोलत अजून. त्याचं लग्न झालं? हो झालंय. त्याने पण लव्ह मॅरेजच केलंय. मग त्या लग्नाला गेला होतात तुम्ही? नाही, त्याने बोलवलं नाही तर मी कसं जाऊ त्याच्या लग्नाला. त्याने मला इन्व्हाइट करायला पाहिजे होतं की लग्नाला ये माझ्या म्हणून. नाही केलं? म्हणजे असं आपुलकी म्हणजे त्याला कधी वाटतच नाही. तुम्ही कधी प्रयत्न केला फोन करायचा? हो, भरपूर वेळा केला मी त्याला. मग म्हणजे आमच्या घराची सुद्धा पूजा ठेवलेली त्याला. म्हणजे मी त्याला फोन केला की दादा घरात आपल्या पूजा आहे, जे झालं ते सगळं विसरून जा. तरी पण तो बोला मला फोनच करू नकोस तू आणि माझ्याशी बोलू पण नको. म्हणजे अजून सुद्धा लोक माझ्याशी बोलत नाही. मग त्यांना म्हणजे असं काय वाटतं, मी इथे खूप सुखी आहे तरी पण त्यांना असं वाटतं की मी इथं म्हणजे खूप हालात आहे. पण तसं नाहीये. नाही, तसं अजूनपर्यंत मला कधीच म्हणजे माझ्या मिस्टरांनी माझ्या सासूने कधीच मला असं जाणून नाही दिलं. बोलवा मिस्टरांना. होया. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? प्रभादेवीलाच. आणि मग लग्न करून नंतर कोपर खैराणेला आले? हो हो. पण आता कसे आहेत तिकडचे कोणीच तुमच्याशी नाही बोलत? नाही, हिचे आई वडील वगैरे बाकी बोलतात. हा. फक्त हिचा भाऊ बोलत नाही. सचिन दादा रागावू नका हो.
आता बघा सगळं सुखात चाललेलं आहे, झालं गेलं विसरून जा, अत्यंत सुखात आहे, आनंदात आहे, वैभवात नांदते आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी मनात एक सल आहे की माझा तो दादा माझ्याशी बोलत नाही, फक्त एकदा भावानं बहिणीला भेटावं एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही ती पूर्ण कराल एवढंच मागणं करतो. आले तर आवडेल ना? चालेल ना. मी स्वतः तिथे उभी राहीन बाहेर की दादा कधी येणार आहे बाबा, आज येणार आहे तर मी सरळ तिथे रस्त्यावर उभी राहीन त्याच्यासाठी, त्याची वाट बघत की बाबा आज येणार आहे तो. येणार येणार, काळजी करू नका, नक्की येईल. तुमच्या मध्ये कोणी कोणाला प्रपोज केलं? अर्थातच मी केलंय. काय चिठ्ठी लिहिली होती? नाही असंच विचारलं डायरेक्ट विचारलं? मग काय म्हणाले तेव्हा? काय सुरुवात रिस्पॉन्सच मी दिला नाही. हा, नंतर मग मी लास्ट इयर माझं चालू होतं त्यावेळेला मी होकार दिला, पण त्यावेळेला असं झालं की माझ्या भावाला माहित पडलं की असं असं आहे म्हणून. म्हणजे ह्यांनी डायरेक्ट घरच्यांना माझ्या विचारलं की लग्न करून द्या. अच्छा, घरी जाऊन मागणी घातली? मागणी घातली त्यांनी प्रत्यक्षात. हा. तर त्यावेळेला दादा नाही बोलला माझ्यासाठी, मग त्यावेळेला आम्हाला घाईघाईने लग्न करावं लागलं. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो आणि दोघांनी मिळून आता एक खेळ पूर्ण करायचा. हा, तो वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटात जेवढे चेंडू, प्रति चेंडू 200 रुपयाचं बक्षीस. बघूया किती आज तुमच्या घरात लक्ष्मी येते. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. शेवटच्या 10 सेकंदामध्ये 4 चेंडू गोळा केलेत तुम्ही आणि आधी सगळी गडबड केली. अगोदर प्रॅक्टिस चालली. त्यामुळे 800 रुपयाची लक्ष्मी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. जाऊन भेटूया फाळे वहिनींना. काय विचारलं? असंच लग्न करशील काय माझ्या बरोबर? असं त्यांनी विचारलं. बोलवा त्यांना, पटकन बोलवा, पटकन. मग आदल्या दिवशी तुमच्या सासूबाई रागावल्या होत्या, दुसऱ्या दिवशी शांत केलं. तिला बोललं की लगेच राग येतोय, परत जाते तो कचरा इसकटून टाकते. जे कचराचं तुमच्याकडे लोटते तर तुम्ही त्यांच्याकडे लोटून टाका. काय उपाय सांगितलं? कचरा भरून देऊ का तुमच्याकडे? कसा टाकता आणि कसा उचकटता बघायचा आम्हाला. तिने खूप लहानपणापासून खूप त्रास काढला. नमस्कार. 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 हळूहळू काही करू नका, टेन्शन आलंय मला. तांबाई लक्ष्मी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. वैशाली नामदेव फाले. हा. आणि उखाणा चांदीच्या ताटात 1 डझन केळी. 1 डझन? 1 डझन केळी. नामदेव रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. बरं, द्या आता ओळख करून सांगा. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही बहीण. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. आणि हे सासरे. नमस्कार. आणि ह्या 2 माझ्या मुली. बरोबर. आणि हा बहिणीचा मुलगा. हा. नमस्कार सगळ्यांना. चला मग आता गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहायला पहिल्यापासून? आम्ही इथेच कोपर खेळण्यामध्ये राहतो. आणि माहेर? माहेर सेक्टर 19 कोपर खेळण्यात. आणि मिस्टर इकडे का? मिस्टर इथे असतात. किती सेक्टर? ते पहिले शिरोण्याला राहायचे, नंतर इकडे सेटल झाले. तिथे राहायचे? कशी काय ओळख झाली? जॉबला एका ठिकाणी होतो, मग नंतर ओळख झाली, मग त्यांनी मला असं विचारलं. काय विचारलं? असंच लग्न करशील काय माझ्या बरोबर? असं त्यांनी विचारलं? बोलवा त्यांना, पटकन बोलवा, पटकन. ज्यांनी विचारलं त्यांना बोलवा. नमस्कार. तुम्ही प्रपोज केलं? हा. आणि लगेच होकार दिला? लगेच म्हणजे 5 दिवसांनी टाइम दिला. का? लगेच काही डिसिजन घेऊ शकत नाही ना, डायरेक्ट आपल्याला विचारलं आणि लगेच कशी काय सांगणार मी की हा म्हणून. मग नंतर विचार करून म्हणलं सांगते, नंतर सांगितलं हो म्हणून. आणि मग घरी सासूबाईंना कधी कळलं? घरी म्हणजे आम्ही 2 जण येत होतो कामावरून, तेव्हा आईचं लक्ष गेलं आमच्याकडे येताना. आईने बघितलं, नंतर मग रस्त्यातच आईने बोलली काय काय, आणि नंतर त्यांच्यावर असा हात वगैरे उचलला.
मग नंतर ते घरी आल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी ते फॅमिली घेऊन आमच्या इथे आले. त्यांनी मागणी घातली मला. झालं मग लग्न लगेच झालं. हो. मग आदल्या दिवशी तुमच्या सासूबाई रागावल्या होत्या, दुसऱ्या दिवशी शांत केलं. नाही, शांत हे यांचे आई वडील वगैरे आल्यानंतर मग शांत झाले. आईला मी पण समजावलं घरी. मग काय जुळून गेलं आमचं. बर, आता एक खेळ आहे. या खेळामध्ये दोघांनी मिळून ते आव्हान पूर्ण करायचंय. वेळ 1 मिनिट. बघूया किती जास्त चेंडू तिकडे गोळा करणार. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, 2, 1 वेळ संपली. 11. अभिनंदन. 11 दुणे 22. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. आरोप खोडून काढायचे. हो. चला, पहिला आरोप कोण? सासूबाई बोलतायत, बोला. काम ठेवून लक्ष टीव्हीवर जास्त. काय ऍक्च्युली जॉबला वगैरे जाते, आल्याच्या नंतर थोडंफार एंटरटेनमेंट म्हणून टीव्ही वगैरे मला नाही, त्यांना सांगा. टीव्ही वगैरे बघणं चालवलं पाहिजे म्हणून. टीव्ही पण बघितली पाहिजे, काम पण केलं पाहिजे. पुढचा आरोप तुम्ही करणार आहात. तुम्ही कोण? मी त्यांच्या बाजूला. बाजूला बोला. हा. त्याला पटकन राग येतो. असं काय बोललं ना पटकन बोलतात माणसाला. असतो एकामेकाचा स्वभाव. थोडंफार ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. 35,000 धर्म म्हणल्यावरती. बरं, आता यांच्याबद्दल चांगलं काय गुण आहे तो सांगा आता. चांगलं कसं छान आहे. बोलते चांगले ते. बोलते चांगलं स्वभाव म्हणजे कुठलं काम करायचं तर पुढे पुढाकार करून व्यवस्थित काम करतात. हो, तुम्हाला पुढे जायला देत नाही. त्या जास्त शिकलेल्या आहेत आमच्यापेक्षा आणि त्यांना समज आहे बाहेरची. बरं, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आधी ते सांगा. आरोपाबद्दल मम्मी म्हणतात टीव्ही बघणं म्हणजे थोडं मी कमी करेन टीव्ही बघायचं. चालेल मला, मी तो प्रयत्न नक्की करेन. आणि बाकी ज्यांचं म्हणजे त्या सांगतायत तशा राग म्हणजे असं त्यांच्या मनात माझं मी काही ठेवत नाही मनात. पटकन बोलून टाकणार, पण मी गोडीने पण घेणार पटकन. बरं, आता नंतर सगळ्यांनी कौतुक केलं त्याच्याबद्दल काय वाटतंय? काय नाही, ते सगळ्यांपासून मी पहिल्यापासून मी ह्यांना ओळखते. खूप चांगले आहेत, मला पण सांभाळून घेतात लहान म्हणून आणि माझ्याशी व्यवस्थित राहतात. बस दुसरं काही नाही. बरं चाललंय सुनेने अगदी. तन्मणी, सचिन दादा आहे ना तुमचा, त्याने मला फोन करून सांगितलं हा तन्मणी माझ्या वतीने तुम्हाला द्या म्हणून. आता जाऊन भेटणार आहोत आपण फालेवणी. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? बोला. ते कचरा लावते आमच्या त्या दिवाळाला. तिला बोललं की लगेच राग येतोय, परत जाते तो कचरा इसकटून टाकते. हो काय हो, बोला. तिला खूप राग येतोय. हे कचरा जर तुमच्याकडे लोटते तर तुम्ही त्यांच्याकडे लोटून टाका. काय उपाय सांगितला? मी कचरा टाकता समोर त्यांच्या घराकडे. आणि खूप राग येतो तिला. खूप राग येतो. बोललं की खूप राग येतो. हो. आणि परत जाते धावत धावत तो कचरा इसकटून टाकते. अरे बघायलाच पाहिजे एकदा. थोडा कचरा भरून देऊ का तुमच्याकडे? कसा टाकता आणि कसा उचकटता बघायचा आम्हाला. चालेल? तुमचा कचरा फेमस होणार आहे आता. पुढचा आरोप तुम्ही. मी बहीण आहे तिची. बोला. म्हणजे मी एक दिवशी अशीच बाहेर चालले होते, तर तिने मला फोन केला. ती घरी आली होती माझ्या. तिने फोन केला कुठे आहेस म्हणून. मी म्हटलं बाहेर आहे, बाहेर आले फिरायला. तर ती म्हणते की नाही तू कुठे गेलेस, दुसरीकडेच कुठेतरी गेलेस. म्हणजे संशय घेते. काय हो, शेवटी तुझीच बहीण आहे. आतापर्यंत मी त्याला एवढं झेलत आलोय. पुढचा आरोप. मी सासूबाई आहे. बोला. तर मी जर तिने कंची वस्तू जर ठेवली ना तर मला काही सापडत नाही. मी जर बोलले ना की लगेच तिला लगेच राग येणार की बोलणारच नाहीच परत माणसासंग परत. तुमचं सासूचं कायमचं आहे ते भांडणं, ते तुम्ही निसताना. हे काय बाजू नाही घेत? तुमचं भांडण निसता माझ्या डोक्यावरचे केस जातील. आई तुमचं काय म्हणणं? माझं काय नाही बाबा, चांगले एकदम गुणाचे. कारण तिने खूप लहानपणापासून खूप त्रास काढले. त्रास म्हणजे? लोकांचे घरकाम करून 3 मुली जगवल्या, त्यांची लग्न करून दिली. गुणाचे आहेत माझ्या मुली. काही त्यांच्याबद्दल तक्रार नाही माझी. काही नाही तक्रार, कौतुकच आहे.
आणि आता सगळ्यांनी कौतुकाने एक एक ओळी जर कौतुक करायचं असेल तर कसं करा? सासूबाई सांगा. आहे तशी चांगली पण आहे ती. बरं तेवढे थोडं राग आला ना की बोलणार नाही, नंतर मग परत बोलणारच, हात मारणारच. हो प्रेमळ आहे. हा परत प्रेमाने बोलणार. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? आपलं काय नाही म्हणणं की तिथं गुण आहे ना भरपूर चांगले आहेत. चांगले आहेत का? हो खूप चांगले गुण आहेत. चांगले आहेत गुण. बघा थोड्या गोष्टीवर नाही ना वाया घालवलं. हो का? सगळे गुण चांगले आहेत पण थोडासा काहीतरी करते आणि सगळं वाया. आता बोला सगळ्यांना, या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? या आरोपांवर माझं म्हणणं काय आता, म्हणजे मला राग सहन होत नाही. म्हणजे समोरून कोणी पटकन बोललं ना मग मी त्यांना पटकन उत्तर देते. हीच माझी चुकी आहे. म्हणजे ती बदलणार की नाही? हा नंतर मला गिल्टी पण वाटतं की मी ती बदलेल. आणि उद्यापासून स्वतःमध्ये कोणता बदल करणार? रागावर थोडा कंट्रोल करेल. हा आणि बस रागावर कंट्रोल झाला की सर्व व्यवस्थित होतं. बाकी आणि ते कचऱ्याबद्दल काय म्हणणार? कचऱ्याबद्दल आता ते कचरा वगैरे काय मी म्हणजे खाली झाडूच नाही लावत ना. कचऱ्याचा संबंधच नाही ना. चला, अशा या सगळ्या गप्पा शेजाऱ्यांपासून सगळ्यांपासून अख्खं बालपण आईने जे सांगितलं ते डोळ्यासमोरून गेलं. आई आज बरं वाटतंय ना? आनंद होतोय? मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, आशीर्वाद द्या. आणि हा तन्मणी घ्या वहिनी तुम्हाला. या दोघी जणींना 10-10 संधी मिळणार. समोर याच परिसरात सापडलेले रिक्षाचे 3 टायर ठेवलेले आहेत. इथून चेंडू टाकायचा आणि आतमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10-10 चेंडू दोघींना देण्यात येणार आहेत. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. टाका पहिला 1. थांबा. एक टाका. एक. आता तुम्ही या बाजूला या, तुम्ही या बाजूला. गुणसंख्या 1-0 टाका. बरोबरी करा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या शिंदेवहिनी. शिंदेवहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या फालेवहिनी. फालेवहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. सेक्टर 8 कोपर खैराणे दत्त मंदिराच्या समोर दत्त महाराजांच्या आशीर्वादाने रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.